विद्यार्थी मित्रांनो, आपण चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल ही जी पोएम आहे ती यापूर्वी पाहिलेली आहे, पेज नंबर 24 वरची. यानंतर याच्यावर आधारित जो काही इंग्लिश वर्कशॉप आहे तो आपण पाहणार आहोत. तर पहा, इंग्लिश वर्कशॉप 1.5 चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल याच्यावरचा जो आधारित इंग्लिश वर्कशॉप आहे तो आपण पाहणार आहोत. तर पहा, पहिल्यांदा आहे, पहिला जे प्रश्न आहे तो आहे रीड द पोएम अलाउड, म्हणजे ही जी पोएम आहे ही मोठ्याने वाचा. दुसरा प्रश्न असा आहे, फाइंड ॲट लिस्ट 2 थिंग्स फ्रॉम द पोएम दॅट शोज द फॉलोइंग. फाइंड ॲट लिस्ट 2 थिंग्स फ्रॉम द पोएम, त्या पोएममधल्या 2 गोष्टी अशा आहेत त्या तर तुम्हाला सांगायच्या आहेत. पहा, फाइंड ॲट लिस्ट 2 थिंग्स फ्रॉम द पोएम दॅट शोज द फॉलोइंग. आपल्याला अशा 2 गोष्टी शोधून काढायच्या आहेत की त्या पोएममध्ये दाखवलेल्या आहेत. पहिला आहे ए, इट इज अर्ली मॉर्निंग, म्हणजे सकाळची वेळ दाखवणाऱ्या अशा कोणत्या 2 गोष्टी आहेत की त्याचं वर्णन आपल्या पोएममध्ये केलेलं आहे. तर पहा, इट इज अर्ली मॉर्निंग पहिला पॉईंट आहे. मॉर्निंग लाईट स्प्रेड्स ओव्हर द अर्थ. मॉर्निंग लाईट म्हणजे सकाळची जो प्रकाश आहे तो पूर्णपणे काय झालेला आहे, स्प्रेड म्हणजे पसरणे, ओव्हर म्हणजे ओव्हर द अर्थ म्हणजे पृथ्वीच्या वर तो प्रकाश, सूर्याचा प्रकाश पसरलेला आहे. मॉर्निंग लाईट सकाळची लाईट, सकाळचा प्रकाश, स्प्रेड्स म्हणजे पसरणे, ओव्हर द अर्थ पृथ्वीवर. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे, द सन ड्रेस्ड अप इन हिज गोल्डन मस्लिन टर्बन वेट्स अँड स्माइल्स. द सन ड्रेस्ड अप, जो सूर्य आहे त्यांनी कोणता ड्रेस परिधान केला आहे, गोल्डन मस्लिन टर्बन, म्हणजे जो सोनेरी असा मखमलचा मलमलचा जो फेटा आहे तो परिधान केला आहे. आणि वेट्स म्हणजे तो वाट पाहत आहे, आणि स्माइल म्हणजे हसत आहे. अशा प्रकारच्या 2 ज्या कृती आहेत ते सकाळची वेळ दाखवणाऱ्या अशा ह्या 2 कृती आहेत. दुसरा जो पॉईंट आहे बी, द ॲटमॉस्फिअर इज प्लेझंट, म्हणजे हे जे वातावरण आहे, प्लेझंट म्हणजे काय की खूप असं आनंदी आहे वातावरण, हे दाखवणारे 2 पॉईंट आहेत. पहिला पॉईंट आहे, ब्रीज सिंग्स देअर सॉंग्स ऑफ ब्लेसिंग. ब्रिजेस म्हणजे वारा, सिंग्स म्हणजे गाणे, देअर सॉंग्स ऑफ ब्लेसिंग, हा जो वारा आहे तो कशाचं गाणं गात आहे, ब्लेसिंग म्हणजे आशीर्वादाचं गाणं तो गात आहे. आणि दुसरा पॉईंट आहे, फ्रेग्रंट फ्लावर्स. फ्रेग्रंट म्हणजे काय, जो काही फुलांचा सुवास आहे, अवेकन म्हणजे जागी करणे, द स्लीपी रोड झोपलेल्या रोडला जागी करण्याचं काम या फुलांच्या सुगंधाने केलेलं आहे. विथ देअर मेलोडियस म्हणजे गोड अशा सुगंधी फुलांच्या वासाने झोपलेले रस्ते हे जागी झालेले आहेत. अशा प्रकारचे याचे 2 पॉईंट लिहायचे आपल्याला आणि याचे 2 पॉईंट लिहायचे आहेत. सगळ्या विद्यार्थ्यांनी 1.5 चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल त्याच्यानंतर हा प्रश्न लिहायचा आहे आणि त्याच्यावर आधारित हे जे उत्तर आपण दिलेले आहेत हे पाहायचे, ऐकायचे आणि त्याच्यानंतर लिहून काढायचे आहेत. यानंतर आपण नेक्स्ट इंग्लिश वर्कशॉप चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल याच्यामधला क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2 पाहिलेला आहे आपण. तर क्वेश्चन नंबर 3 जो आहे तो काय आहे, इंग्लिश वर्कशॉपमधले ॲक्टिव्हिटीज आहे. ॲक्टिव्हिटीमधला हा तिसरा प्रश्न पहा काय सांगितले आहे, अपार्ट फ्रॉम चिल्ड्रन नो अदर ह्युमन बीइंग्स आर मेन्शन्ड इन पोएम. म्हणजे चिल्ड्रनच्या शिवाय दुसरा कोणीही ह्युमन बीइंग या पोएममध्ये मेन्शन म्हणजे त्याचा उल्लेख केलेला नाही. ह्युमन बीइंग म्हणजे काय, मनुष्य प्राणी. मुलांच्या शिवाय इतर कोणत्याही मनुष्य प्राण्याचा या पोएममध्ये उल्लेख नाही. हाऊएव्हर तथापि मेनी नॅचरल एलिमेंट्स आर शोन टू ॲक्ट लाईक पर्सन्स. त्याच्यामध्ये वेगवेगळे नॅचरल एलिमेंट पाहिलेले आहेत, वारा पाहिलेला आहे आपण, सन पाहिलेला आहे. त्याचप्रमाणे पहिल्या ह्याच्यामध्ये लाईट स्प्रेड्स, सनलाईट पाहिली आहे आपण. हे सगळे जे नॅचरल एलिमेंट्स आहेत ते कशासाठी ॲक्टिंग करत आहेत, जसं ह्युमन बीइंग्स मनुष्य प्राणी ॲक्टिंग करतो त्याप्रमाणे हे सगळे नॅचरल एलिमेंट ॲक्टिंग करतात, कृती करतात. राईट व्हॉट ईच ऑफ देम डज. तर आपल्याला हे जे सगळे नॅचरल एलिमेंट आहेत तर त्यांनी काय केलेलं आहे, कशा प्रकारची कृती केलेली आहे हे आपल्याला सांगायचे. तर पहिलं आहे पहा, स्काय. द स्काय बोज हिज हेड इन रिस्पेक्ट. स्काय म्हणजे आकाश, आकाशाने ह्युमन बीइंग म्हणजे मनुष्य प्राण्यासारखी काय ॲक्टिंग केलेली आहे इथं, तर द स्काय बोज म्हणजे बाकणे, हिज हेड त्याचं डोकं, इन रिस्पेक्ट शाळेत जाणाऱ्या मुलांना आदर देण्यासाठी त्यांनी त्याचं जे मान आहे ती डोकावलेली आहे. म्हणजे ही जी कृती आहे ते ह्युमन बीइंग सारखीच आहे. सेकंड पहा, द सन. आता सूर्याने काय केले, द सन ड्रेस्ड अप इन हिज गोल्डन मजलिन टर्बन.
जो सूर्य आहे त्याने कोणता ड्रेस परिधान केलेला आहे की गोल्डन कलरचा सोनेरी असा छान फेटा परिधान केलेला आहे. अशा प्रकारचं जे सेकंड ॲक्टिंग आहे, कृती आहे, ती सूर्याने छान प्रकारचा फेटा परिधान करण्याची कृती केलेली आहे. कशासारखी तर मनुष्य प्राण्यासारखी ही ॲक्शन कृती सूर्याने केलेली आहे. थर्ड ब्रिजेस. ब्रिजेस म्हणजे काय? वारा. सिंग्स. सिंग्स म्हणजे काय? गाणे. देअर सॉंग्स ऑफ ब्लेसिंग. आता पहा, हा जो वारा आहे तो कशाचं गाणं गातोय? ब्लिस म्हणजे आशीर्वाद देण्याचं, म्हणजे आशीर्वादाचं गाणं कोण गात आहे? इथं वारा गात आहे. म्हणजेच ही जी कृती आहे ब्लेसिंग देण्याची वगैरे, ही मनुष्यकृती म्हणजे मनुष्यकृती आहे. तर ही जी कृती आहे ती कुणी केलेली आहे? तर वारा. सिंग्स देअर सॉंग्स ऑफ ब्लेसिंग म्हणजेच आशीर्वादाचं गाणं गाण्याचं काम ह्युमन बिईंगसारखंच, मनुष्य प्राण्यासारखं इथं कोणी केलेली आहे? वाऱ्याने केलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट पाहिजे आपल्याला फ्रेग्रंट फ्लावर्स. हा जो फुलांचा गोड सुगंध असा सुवास आहे. अवेकन द स्लीपी रोड्स. जे झोपलेले रोड आहेत त्यांना जागी करण्याचं काम ह्या फुलांच्या सुगंधाने केलं आहे. आपण पाहतो, आपण ह्युमन बिईंग्स मनुष्य प्राणी झोपलेल्या व्यक्तीला उठवण्याचं काम करतो, पण इथं झोपलेले कोण आहे? तिथं रस्ते आहेत. तर ह्या झोपलेल्या रस्त्यांना उठवण्याचं काम कुणी केलेलं आहे? तर फ्रेग्रंट फ्लावर्स ह्या फुलांच्या सुगंधाने केलेलं आहे. त्याच्यानंतर द पीपल. पीपल म्हणजे काय? पिंपळाचं झाड. द पीपल वेव्ज हिज हँड्स. त्याचे जे हात आहेत ते हलवण्याचं काम, निरोप देण्याचं काम. आपण हात कधी हलवतो? हां, लहान मुलं हात ॲक्टिंग करतात, बाय बाय, सी यू, किंवा आपणही करतो ॲक्टिंग. तर अशा प्रकारे मुलांना हात हलवून निरोप देण्याचं काम कोणी केलेलं आहे? तर पिंपळाच्या झाडाने केलेलं आहे. द पीपल वेव्ज. वेव्ज म्हणजे हलवणे. हिज हँड्स. त्यांनी त्याचे जे झाडाचे पानं आहेत, झाडाचे पानं म्हणजे त्याचे हँड आहेत, ते हँड म्हणजे त्यांनी हलवण्याचे, ते पानं हलवण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे जसं आपण हात हलवतो त्याचप्रमाणे त्या पिंपळाच्या झाडाने त्याचे जे पानं आहेत ते पानं हलवणे, म्हणजेच त्याचे हात हलवून मुलांना अभिवादन करण्याचं काम केलं आहे, निरोप देण्याचं काम केलं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे एव्हरी पार्टिकल्स ऑफ द अर्थ. पृथ्वीचा प्रत्येक कण, पृथ्वीच्या मातीचा प्रत्येक कण थ्रॉम्स लाईक अ मदर्स हर्ट. जसं आईचं हृदय धडधड करतं त्याप्रमाणे पृथ्वीवरचा प्रत्येक मातीचा कण त्याने पण काय केलेलं आहे? हृदयाची धडधड, म्हणजे प्रत्येक कण हा आईच्या हृदयासारखी धडधड करतो, त्याप्रमाणे हालचाल करतो, मूवमेंट करतो. अशा प्रकारचं आपल्याला या उत्तरामध्ये सांगायचं आहे. तर ह्या प्रत्येक नॅचरल एलिमेंटने ह्युमन बिईंगसारखी कशा प्रकारे कृती केलेली आहे हे आपल्याला थोडक्यात याचं उत्तर लिहायचं आहे. थोडक्यात सांगते तुम्हाला आता. द स्काय बोज हिज हेड. काय केलं आहे आकाशाने? त्याचं मान हलवलेली, मान झुकवलेली आहे आदर देण्यासाठी. दुसरं आहे द सन. सूर्याने काय केलेलं आहे? ड्रेस परिधान केलेला आहे, फेटा घातलेला आहे. नेक्स्ट ब्रिजेस. ब्रिजेस म्हणजे काय? वारा. वाराने काय केलं आहे? सिंग्स अ सॉंग्स ऑफ ब्लेसिंग. हे जे आशीर्वादाचं गाणं आहे ते गायलेलं आहे. फ्रेग्रंट फ्लावर्स. फुलांचा वास, सुगंध. त्यांनी झोपलेले रोड आहेत ते जागी केलेले आहेत. द पीपल वेव्स हिज हँड्स. त्यांनी त्याचे हात हलवलेले आहेत पिंपळा झाडाने. आणि एव्हरी पार्टिकल ऑफ द अर्थ. पृथ्वीवरच्या प्रत्येक मातीच्या कणाने जसं आईचं हृदय धडधड करते त्याप्रमाणे धडधड करण्याची जी कृती आहे, मुवमेंट आहे, हालचाल आहे, ती पृथ्वीवरच्या प्रत्येक कणाने केलेली आहे, आईच्या हृदयासारखी धडधड. अशा प्रकारची प्रत्येक कृती ही ह्युमन बिईंगसारखी आहे असं ह्या आपल्याला उत्तरामध्ये लिहायचं आहे. हे आपण व्यवस्थित वाचायचे, व्यवस्थित पाहायचे आणि नंतर व्यवस्थित हा प्रश्न आणि उत्तर हे लिहून काढायचं आहे. यापूर्वी आपण जो प्रश्न पाहिलेला आहे क्वेश्चन नंबर 3 ॲक्टिव्हिटी, त्याच्या रिलेटेड हा प्रश्न आहे. त्याच्या खालीच दिलेला आहे, पहा दिलेला आहे. 5 आर दीज नेम्स रिटन विथ कॅपिटल लेटर ॲट द बिगिनिंग. आता हे जे सगळे जे आहेत, पहिल्यांदा आपण पाहिलेलं आहे द स्काय, सन, हे जे सगळे आहे त्याला कॅपिटल लेटर आहे. तर त्याची जी सुरुवात आहे ती कॅपिटल लेटरनी का झालेली आहे, अशा प्रकारचा प्रश्न आहे इथं. तर द नेम्स ऑफ नॅचरल एलिमेंट्स. आता कोणकोणते नॅचरल एलिमेंट होते याच्यामध्ये? स्काय म्हणजे आकाश होतं, सन म्हणजे सूर्य होता, त्यानंतर ब्रिज म्हणजे काय होता? वारा होता, फ्लावर्स,
पीपल हे सगळे जे नॅचरल एलिमेंट आहेत त्याची सुरुवात जी आहे ती कॅपिटल लेटरनी झालेली आहे. तर द नेम्स ऑफ नॅचरल एलिमेंट्स आर रिप्रेझेंटेड इन द पोएम्स ॲज ह्युमन्स अँड द नेम्स ऑफ ह्युमन पर्सन ऑलवेज. हे जे सगळे नॅचरल एलिमेंट आहेत ते काय रिप्रेझेंट करतात, रिप्रेझेंट म्हणजे काय दर्शवतात, काय दर्शवतात इन द पोएम, या पोएममध्ये ॲज ह्युमन, सगळे ह्युमन बिंगसारखी त्यांनी ॲक्टिंग कृती केलेली आहे. म्हणजे हे सगळे ह्युमन बिंग्स आहेत. नेम्स ऑफ ह्युमन अँड पर्सन, त्यांनी सगळ्यांनी ह्या ज्या नॅचरल एलिमेंट आहेत त्यांनी ह्युमन बिंगसारखी ॲक्टिंग केली आहे. ह्युमन म्हणजेच ते मनुष्य आहेत हे दाखवतात हे सगळे नावं. त्याच्यामुळं त्याची जी सुरुवात आहे ऑलवेज बिगिन विथ कॅपिटल लेटर, त्यामुळे त्याची जी सुरुवात आहे ती कॅपिटल लेटरनी झालेली आहे. दे आर कन्सिडर्ड ॲज प्रॉपर नाउन्स. ह्या सगळ्यांना काय कन्सिडर केलेलं आहे, काय गृहीत धरलेलं आहे, तर हे सगळे प्रॉपर नाउन. कॉमन नाउन, प्रॉपर नाउन पाहिलेला आहे आपण यापूर्वी. कॉमन नाउन म्हणजे सामान्य नाम आणि प्रॉपर नाउन म्हणजे विशेष नाम. तर त्याच्यामध्ये एक आपण रूल पाहिला होता, प्रॉपर नाउन ऑलवेज बिगिन विथ कॅपिटल लेटर, म्हणजेच प्रॉपर नाउनची सुरुवात, विशेष नामाची सुरुवात ही नेहमी कॅपिटल लेटरनी होते, असा आपण रूल पाहिलेला आहे. तर इथे हे सगळे नॅचरल एलिमेंट आहेत ते ह्युमन बिंगसारखी कृती करतात. ह्युमन बिंगच आहे ते किंवा ह्युमन पर्सन्स आहेत. ऑल नॅचरल एलिमेंट्स आर हिअर ह्युमन्स ऑर पर्सन्स अँड दे बिगिन विथ कॅपिटल लेटर्स. आणि हे सगळे जे नॅचरल एलिमेंट आहेत ते पर्सन्स, व्यक्ती आहेत, त्याच्यामुळं त्याची जी सुरुवात आहे ती कॅपिटल लेटरनी झालेली आहे. आणि हे सगळे नॅचरल एलिमेंट इथं प्रॉपर नाउन म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. अशा प्रकारचं या प्रश्नाचं हे